हेलो, थोड़ा सा डबल है। हेलो 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 हेलो, अरे कानपुर आहे कानपुर दोन हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण Hare Jai Jai Ram, Ram Ram Hare Jai Jai Ram.
पाहता रूप पाहता
आवाज नाही येत हार्मोनियम आवाज आहे हरि अवतार विश्वतारावया हरि अवतार विश्वतारावया हरि अवतार विश्वतारावया हरि अवतार विश्वतारावया अतिथि अनुसया करो अतिथि अनुसया हरि अवतार विश्वतारावया हरि अवतार विश्वतारावया हरि अवतार विश्वतारावया अतिथि अनुसया अतिथि अनुसया अतिथि अनुसया ऋतुकाल हेमंत नक्षत्र रोहिणी ऋतुकाल हेमंत नक्षत्र रोहिणी ऋतुकाल हेमंत नक्षत्र रोहिणी ऋतुकाल हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष देवी पूर्णति शुक्ल पक्ष देवी पूर्णति शुक्ल पक्ष देवी पूर्णति तिथि पूर्णिमा मासमागते तिथि पूर्णिमा तिथि पूर्णिमा मासमागते तिथि पूर्णिमा समागते पूर्ववासर उत्सवता ऋतुकाल हेमंत नक्षत्र रोहिणी ऋतुकाल हेमंत नक्षत्र रोहिणी ऋतुकाल हेमंत नक्षत्र रोहिणी पक्ष देवी पूर्णति शुक्ल पक्ष दिनी पूर्णते शुक्ल पक्ष दिनी पूर्णते
पूर्ण अवतार हे गणराजने पूर्ण अवतार पूर्ण अवतार हे गणराजने पूर्ण अवतार निराकार आकार निर्गुण निराकार अवतार निर्गुण निराकार अवतार गणराजने पूर्ण अवतार गणराजने पूर्ण अवतार अवतार हे गणराजने पूर्ण अवतार निराकार आकार निर्गुण निराकार अवतार निर्गुण निराकार अवतार
पूर्ण तिथे शुक्ल पक्ष शुक्ल पक्ष पूर्ण शुक्ल पक्षदिनी पूर्णतिथी शुक्ल पक्षदिनी पूर्णतिथी ऋतुकाल हेमंत नक्षत्ररोहिणी ऋतुकाल हेमंत नक्षत्ररोहिणी ऋतुकाल हेमंत नक्षत्ररोहिणी नक्षत्ररोहिणी नक्षत्ररोहिणी
धरी अवतार विश्वतारामया धरी अवतार विश्वतारामया अत्रीची अनुसूया करोदर ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष तिथी पौर्णिमा मास मार्गशीर्ष तिथी पौर्णिमा मास मार्गशीर्ष गुरुत्व वासर उत्सव काळ ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी एका निर्गुण निराकार आकारले ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी वरं कृष्टिकायां समन्यस्तपादं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अलङ्कारपुरी रम्यसिंहासनस्थं पदाम्बोजतेजस्फुरलीप्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा नवे फूल स्वच्छ वृक्षासी आले जिथे गीत ओवी सवे वेद झाले तुझ्या शब्द शब्दात सायुजनाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा अगाध ज्ञानदेवा मुक्ताई परेशान तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा कावडीने पाणी जा घरी चक्र पाणी वाहे हा चक्र पाणी वाहे अनन्य भक्ती वाहे
सावित्रीचे अनुसया गुरुदर ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्ण दिने विठाला प्रस्तुत प्राप्तप्रसंगी कीर्तन निरूपणासाठी निवडलेला अभंग ज्या संतांच्या अभंगवाणीला वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, अग्नीची दिव्यता, वेदमंत्राची पवित्रता, गंगेची सुचिता, आईची वात्सल्यता अशी उपमा प्राप्त झाली आहे. असे देव मान्य संत, संत मान्य संत, जगत मान्य संत जे शांतही आहेत, श्रीमंतही आहेत आणि संतही आहेत असे असणारे शांती ब्रह्मनाथ महाराज त्यांचा 4 चरणाचा भगवंताच्या दत्तात्रय भगवंताच्या अवताराचं प्रयोजन सांगून त्या अवताराची मीमांसा करतात. विठाला कीर्तनाला सुरुवात करण्याअगोदर थोडासा परिहार द्यायचा तो असा की सालाबाद प्रमाणे चालू असलेला हा दत्त जन्मानिमित्त दत्तोत्सव, जन्मोत्सव आणि या उत्सवातली आजची ही कीर्तन रूपी सेवा माझ्या वाटेला आली. किती वर्ष झाले? 31वे वर्ष. आता मी घरचा माणूस असून मला सांगावं लागलं 31 वर्ष झाली महाराज आणि 31 वर्षानंतर सुद्धा हा उत्सव अधिक हिमडेचे रोप लागेले द्वारे त्याचा विरू गेला गगनावरी या उक्तीप्रमाणे दिवसेंदिवस याच्यात वाढच होतीये. बरोबर आहे की नाही? याच्यात वाढ होतीये. हा उत्सव आहे, दत्तात्रयांचा उत्सव आहे. मी नेहमी म्हणत असतो की हे उत्सव का केले जातात. ऐका बरं का, सर्वांनी कान इकडे करा. हा, हे उत्सव का केले जात असतील बरं? उत्सव म्हणजे काय? उत्सव म्हणजे काय? का उत्सव या शब्दामध्ये 2 शब्द आहेत, 2 अक्षर आहेत. एक आहे उत आणि दुसरा आहे सव. काय 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 काय? एक आहे उत आणि दुसरा आहे सव. सव या शब्दाचा अर्थ होतो आनंद. काय होतो? आनंद. सव या शब्दात कीर्तन माझ्या बरोबर तुम्ही पण करायचा. हा, सव या शब्दाचा अर्थ काय होतो? आनंद. आणि उत या शब्दाचा अर्थ होतो वर येणं. विठाला सुनबाई किचन रूम मध्ये असते आणि सासूबाई आवाज देते. काय? सुनबाई, गॅसवर दूध ठेवलंय ते काय होईल? उतू जाईल. उतू जाईल. काय काय? उतू जाईल. उत या शब्दाचा अर्थ काय? वर येणे. पातेल्यात असलेलं दूध वर येणं याला काय म्हणतात? उतू येणं. म्हणजे वर येणं म्हणजे काय? उत. उत या शब्दाने वर येणं आणि सव या शब्दाने आनंद या शब्दाची आपल्याला मीमांसा करतात. ऐका, आपल्या आतमध्ये असलेला आनंद वर येण्याच्या क्रियेला म्हणतात उत्सव. विठाला लक्ष द्या. आपण भारत देशामध्ये राहणारी सर्व मंडळी, त्यातल्या त्यात महाराष्ट्रात राहणारी, पुणे जिल्ह्यात राहणारी आपण सर्व मंडळी आहात. आपल्याला गंमत म्हणून सांगतो, भारत हा देश उत्सव प्रधान देश आहे. कसा आहे? उत्सव प्रधान देश आहे. इथं प्रत्येक क्षणोक्षणाला आपल्याला उत्सव करावे लागतात. मुलाच्या जन्मापासून तर मरणाचे सुद्धा आपण उत्सव करणारी माणसं आहे. बरोबर आहे की नाही? पुण्यतिथ्या साजरा करतो म्हणजे नेमकं काय करतो आपण? पुण्यतिथ्या साजरा करतो म्हणजे मरणाचा उत्सव आपण साजरा करतो. आपण उत्सव प्रधान देशामध्ये जन्माला आलो. ऐका, उत्सव प्रधान देशामध्ये जन्माला आल्यानंतर आपलं भाग्य आहे मी असं म्हणतो. छोट्या छोट्या गोष्टीवर आपण उत्सव करतो. ऐका, एक बार क्या हुआ, यशोदा मैया बोली सखियो सखियो आज उत्सव मनाते. असं म्हटल्यानंतर मग सखियांना वाटलं की आज काही सण नाहीये आणि उत्सव कुठल्या कारणाने करायचा. लक्ष द्या बरं, लक्ष द्या माझ्याकडे. यशोदा मैया म्हटली चलो सखियो आज उत्सव मनाते हैं, लेकिन सखिया कहने लगी
आज तो कोई त्योहार नहीं है, आज उत्सव क्यों मनाएंगे असं म्हटल्यानंतर यशोदा मैया म्हणतीये आज मेरे कान्हाने करवट बदली आहे. विठाला विठाला विठाला. विठाल ऐका, ज्या देशामध्ये एखाद्या बाळाने करवट म्हणजे कूस बदलल्यानंतर सुद्धा उत्सव केले जातात त्या देशाचे आपण नागरिक आहोत. आपण भाग्यवान आहोत, खऱ्या अर्थानं भाग्यवान आहोत. आणखी चिंतन सांगतो तुम्हाला, ऐका. आपल्या कालनिर्णयाचं जर आपण चिंतन जर केलं ना, आपल्या कालनिर्णयाचं जर आपण चिंतन केलं तर आपण काला संदर्भात काय काय निर्णय घेतले आपल्याला कळतील. बारकाईने जर कीर्तन ऐकलं तर कळेल. आपण काल निर्णयाचं जर निरीक्षण केलं तर काला संदर्भात आपण जे काही निर्णय घेतले असतील ते आपल्याला कळतील. म्हणजे कसं, ऐका. काल निर्णयात दोन प्रकारचे अक्षर असतात. एक असतं निळ्या कलरचं आणि दुसरं लाल कलरचं. काय काय काय, एक निळ्या कलरचं आणि एक लाल कलरचं. निळ्या कलरच्या अक्षराला म्हणतात वर्किंग डेज. काय, वर्किंग डेज. आणि लाल कलरचं असतं त्याला म्हणतात हॉलिडेज. एक आहेत वर्किंग डेज आणि दुसरे आहेत हॉलिडेज. आपल्या काल निर्णयामध्ये वर्किंग डेज तशा पाहायला गेलं तर कमी आहे. तुम्ही बघा, प्रत्येक वर्किंग डेच्या खाली काहीतरी लाल अक्षरात लिहिलं. त्या दिवशी देखील काहीतरी उत्सव. वर्किंग डेज कमी आहेत पण हॉलिडेज जास्त आहे. म्हणून आपण आनंद आणि उत्सव संपन्न करणाऱ्या देशात जन्माला आलो. विठाला विठाला. आपण उत्सव साजरा करत आहोत. दत्तात्रयांचा जन्म झाला, दत्तात्रयांचा अवतार झाला आणि त्या अवताराची आज आपल्याला मीमांसा करायची आहे. दत्तात्रयांच्या बाबतीत बोललं गेलं तर दत्तात्रय नेमकं कोण आहेत, दत्तात्रयांचं कर्तृत्व काय आणि दत्तात्रय अवताराला येतात का, आणि अवताराला जर येत असतील तर त्यांच्या अवताराचं प्रयोजन काय, या सर्व मुद्द्यांची आपल्याला मुलांना शांत बसवा, या मुद्द्यांची आपल्याला चर्चा करायची. विठाला विठाला. ऐका, एक विषयांतर करून एक वाक्य बोलतो. भजन करणाऱ्यासाठी, मनापासून भजन करणाऱ्यासाठी भजनी विक्षेप ते पै मरण. भजनात जर विक्षेप झाला ना ते मरणापेक्षा जास्त टोचतं आत्महत्या. म्हणून कुणी जर अत्यंत शांततेने ऐका, काहीतरी चांगलं आज आपण या ठिकाणी घेऊन जाणार आहे. चांगलं म्हणजे काय घेऊन जाणार आहे, विचार घेऊन जाणार आहे. वास्तविक पाहता या कीर्तनाची गरज काय. दत्त जयंत्या साजऱ्या होतात, पुण्यतिथ्या साजऱ्या होतात आणि संपूर्ण आपण कीर्तनातली सप्ताहातली कीर्तन ऐकतो, बाकीची इतर वेळी कीर्तन ऐकतो. पण या कीर्तनाचा जर आपल्या अंतःकरणावर जर परिणाम जर होत नसेल तर त्याचा मला वाटत नाही फारसा परिणाम होईल. म्हणून इथून आज आपल्याला काहीतरी घेऊन जायचं या विचाराने बसा. विठाला आज दत्तात्रयांचा जन्म आहे. त्या दत्तात्रयांच्या जन्माच्या दिवशी नेमकं जन्म म्हणजे काय, अवतार म्हणजे काय, या संदर्भात मी आपल्याला थोडंसं चिंतन सांगणार आहे. ऐका, आज तसं पाहायला गेलं तर दत्तात्रयांनी अवतार घेतला. जन्म असतो तुमच्या आमचा सर्वसामान्यांचा, जीवाचा जन्म होतो आणि देवाचा संतांचा अवतार असतो. पण वास्तविक पाहता हे खरं आहे का की देवाचा जन्म आहे की अवतार? आज आपण धरी अवतार विश्वतारावया या शब्दाचं विश्लेषण करू. ऐका, प्रभू दत्तात्रयांनी अवतार धारण केला आणि अवतार धारण केल्यानंतर विश्व तारण्याचा संकल्प केला, किंबहुना ते कार्य त्यांनी हाती जर घेतलं असेल तर वास्तविक पाहता अवतार म्हणजे काय आणि ते अवतार प्रयोजन काय असतं, विश्व तारण्याची आवश्यकता का निर्माण होते आणि विश्व नेमकं तारायचं तर ते बुडालंय कशात याचं चिंतन आपण करू. या संपूर्ण सृष्टीचं जर आपण अवलोकन केलं तर दोन प्रकारचे आपल्याला त्याच्यात विभाजन करता येईल. दोनच प्रकार. संपूर्ण सृष्टीचं फक्त क्लासिफिकेशन जर करायचं जर ठरलं तर फक्त दोनच प्रकारात करता येईल. काय बरं? या सृष्टीमध्ये फक्त दोनच पदार्थ आहेत.
कोणकोणती पदार्थ आहेत? एकाला म्हणतात जड आणि दुसऱ्याला म्हणतात चेतन. काय काय? एकाला म्हणतात जड आणि दुसरं आहे चेतन. जड कशाला म्हणतात? तर जड ज्याला त्यालाच म्हणतात जे स्वकर्तृत्वाने एखादं कार्य करू शकत नाही, किंबहुना ज्याला स्वतःहून काही भावना नाही, जो संकल्प करू शकत नाही त्याला म्हणतात जड. काय म्हणतात? जड म्हणतात. जो संकल्प करू शकत नाही त्याला म्हणतात जड. आणि जो संकल्प करू शकतो, ज्याच्याजवळ स्वकर्तृत्व आहे, ज्याच्याजवळ क्रियाशक्ती आहे, त्याला म्हणतात चेतन. सांगितलं सृष्टीचे आपण किती दोन प्रकारात विभाजन केलं आणि दोन प्रकारात विभाजन केल्यानंतर एक झाला, बोला, जड. दुसरा काय? चेतन. आता ऐका, जड स्वतःहून कार्य करू शकत नाही, जडाला इच्छा अपेक्षा किंबहुना तशी भावना नाही, त्यामुळे जड अवतार घेऊ शकत नाही. कळला मुद्दा? जड अवतार घेऊ शकत नाही. मग अवतार कोण घेईल? उरलेला चेतन. आता या चेतनाचा जर विचार केला तर चेतनामध्ये काही प्रकार पडतात. ऐका, चेतनामध्ये काय काय प्रकार पडतात? चेतनामध्ये भजन करा, मी सांगतो. चेतनाला दुसरा शब्द आहे चैतन्य. काय दुसरा शब्द आहे? चैतन्य. हा, तर चैतन्यामध्ये तीन प्रकार पडले. किती प्रकार पडले? तीन प्रकार पडले. पहिलं आहे जीव चैतन्य. काय? जीव चैतन्य. दुसरा आहे ईश्वर चैतन्य आणि तिसरा आहे ब्रह्म चैतन्य. पहिला आहे जीव चैतन्य, दुसरा आहे ईश्वर चैतन्य आणि तिसरा आहे ब्रह्म चैतन्य. लक्ष देताय? मी प्रश्न विचारेन बरं उभा करून. हा, चालेल ना? आणि तसेही तुम्ही माझ्या सगळी घरची माणसं आहेत. आता विषंतर करत नाही, चिंतनाला सुरुवात करतो, पण इथं 4-4 महिने मी तपश्चर्या केलेली हे सांगायचं. हा, 4-4 महिने एकांतवास उपभोगावा म्हणून मी आणि आप्पा या ठिकाणी मी भरपूर वर्ष, 7-8 वर्ष या देवस्थानावर राहिलोय. कुणाला माहित आहे, कुणाला माहित नाही, पण हे माझं घर आहे, मी असं समजतोय. ऐका, एक आहे जीव चैतन्य, दुसरा आहे ईश्वर चैतन्य आणि तिसरा आहे ब्रह्म चैतन्य. मग या तिघांमध्ये अवतार घेतं नेमकं कोण? ऐका, जीव चैतन्य अवतार घेतो का? वास्तविक पाहता चैतन्याचे प्रकार पडत नाहीत. ऐका, चैतन्याचे प्रकार पडत नाही. जो चैतन्य आहे तो चैतन्य आहे, त्याचे प्रकार पडत नाही. पण चैतन्याला उपाधी लागल्यामुळे त्याचे प्रकार पडले. शास्त्रामध्ये उपाधीचे 2 प्रकार सांगितले. आता थोडस कान जड करून ऐका बरं का, कारण की काय झालंय, तुम्हाला झाली विनोद ऐकायची सवय आणि असं जर खोलवर सांगितलं की आपल्या कानाची पातळी खाली गेलेली आहे, पहिलीच खाली गेलेली आहे. आता त्याला माझा पर्याय नाही आणि मी तुमच्या कानाच्या पातळीनं बोलणारा माणूस नाही. हा, म्हणजे ज्याला लागतं त्याला बरं. विठाला विठाला चैतन्याचं तसं पाहायला गेलं तर वर्गीकरण होत नाही, प्रकार पडत नाही. मात्र उपाधी लागली आणि चैतन्याचे 3 प्रकार झाले. काय? जीव चैतन्य. मग जीव चैतन्याला कशाची उपाधी लागली? तर त्याला उपाधी लागली अविद्येची. कशाची? बोला 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 बोला. अविद्येची. जीव चैतन्याला उपाधी लागली अविद्येची. दुसरा आहे ईश्वर चैतन्य. ईश्वर चैतन्याला उपाधी लागली मायेची. कशाची? आणि ब्रह्म जे आहे, या ब्रह्माला कशाही प्रकारची उपाधी लागत नाही, ते निखळ ब्रह्म आहे. जीव चैतन्य, ईश्वर चैतन्य आणि ब्रह्म चैतन्य. मग जीव चैतन्य अवतार घेतो का? ऐका, जीव चैतन्य अवतार घेऊ शकतो का? सर्वांनी लक्ष द्या माझ्याकडे, बारकाई लक्ष द्या. जीव चैतन्य अवतार घेऊ शकतो का? तर जीव चैतन्य अवतार घेऊ शकत नाही याचं कारण आहे.
जीव आणि अवतार याचा परस्पर संबंधच लागत नाही. का बरं संबंध लागत नाही? कारण की जो जीव आहे तो पहिलाच खाली आले. अवतार म्हणजे या शब्दाचा अर्थ काय? अवतार या शब्दाचा अर्थ होतो खाली येणे. हा, ज्याने जिथं जिथं जागा भेटेल तिथं बसून घ्या. हा अवतार म्हणजे काय? तर खाली येणे. आणि खाली येणे म्हणजे काय? तर स्वर्ग लोकातून, दिव्य लोकातून, गो लोकातून जमिनीवर, पृथ्वीवर येणे, याला काय म्हणतो आपण? खाली येणे. मग जो खाली आलेला आहे, आपण खाली आले आहोत का वर आहे? कुठे आहे आपण? जरा बोलायला जड जातंय. आपण खाली आलोय, लक्षात आहे का तुमच्या? आपण बोला बोला बोला, आपण खाली आलेलो आहोत. ही याच्यातला बारकावा तुमच्या लक्षात आला की नाही मला कळलं नाही, पण आपण खाली आलोय. विठाला विठाला मोठा होता परी बळे झाला बंद. होता होता परी बळे झाला बंद. होता परी बळे झाला बंद. होता परी बळे झाला बंद. उडिया छंद माझे माझे. देवरिया चंद्र माझे माझे. देवरिया चंद्र माझे माझे. हा मुक्त होता मात्र बळे झाला बद्ध. हा मुक्त होता म्हणजे काय? हा मुक्त होता, चांगला बाहेर फिरत होता, पण बळे झाला बद्ध म्हणजे काय? माझे माझे छंद घेतला आणि तो बद्ध झाला. मग जीवाचा जर विचार केला तर जीव हा मुक्तच होता, मात्र त्याला उपाधी लागली. कशाची? अविद्येची. अविद्येची उपाधी लागली आणि तो बद्ध झाला आणि तो खाली आला. ऐका, ज्ञानोबराय म्हणतात, ज्ञानोबरायांची उभी आहे, पुण्य केल्यानंतर आपण कुठे जातो? स्वर्गात जातो. ऐका, कुठे जातो? स्वर्गात जातो. पाप केल्यानंतर, आता इथं काही कोणी पाप करत नाही बरं. सर्वांना हेच माहिती आहे की पाप करणारे दुसऱ्या गावचे असतात. खरंय की नाही? खरंय की नाही? पाप करणारे दुसऱ्या घरातले असतात. खरंय की नाही? पाप करणारे आपण नाही, पाप करणारे दुसरे असतात, आपण नाही. विठाला विठाला ऐका, माऊली ज्ञानोबा म्हणतात की पुण्य केल्यानंतर मनुष्य काय करतो? त्या पुण्याचा संचय झाल्यानंतर स्वर्गात जातो. कुठे जातो? सर्वांनी लक्ष द्या. मला तीनदा सांगायला लागलो बरं का. मी उभं करत असतो नाही तर प्रश्न विचारत असतो. डायरेक्ट म्हणते ते टोपीवाले गंधावाले असं जर म्हणलं तर त्यांना उभंच करेल. मग ऐका, आणि माझं सगळ्यांकडे लक्ष आहे. ऐका, पुण्य केलं की पुण्याचा परिणाम काय होतो? आपण स्वर्गात जातो. पण स्वर्गात गेल्यानंतर, ऐका, स्वर्गात गेल्यानंतर काय झालं? जोपर्यंत अकाउंट मध्ये पैसे आहेत, बॅलन्सला काही रक्कम आहे, तोपर्यंत बँक आपल्याला बँकेत उभं करते. ज्या दिवशी बँकेतले पैसे संपले त्या दिवशी बँक आपल्याला बाहेर काढते की नाही? मग असं जर असेल तर पुण्याचं देखील तसंच आहे. पुण्य कमवल्यानंतर मनुष्य स्वर्गात जातो आणि स्वर्गात गेल्यानंतर दिव्य भोग भोगतो. काय करतो? दिव्य भोग भोगतो. पण दिव्य भोग भोगल्यानंतर ते पुण्य कमी 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 होतं. बरोबर आहे? आणि कमी झालं की तो काय पुन्हा येतो? पृथ्वीवर. आणि पृथ्वीवर येऊन पुन्हा कर्म करतो. ऐका, पृथ्वीवर आल्यानंतर पुन्हा कर्म करतो आणि कर्म केल्यानंतर मग पाप पुण्य पुन्हा झालं की स्वर्गात जातो, नाही तर नरकात जातो. ही गोष्ट कळली. पण माऊली म्हणतात, ऐका, पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोका. पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे. ऐका, तुम्हाला आम्हाला स्वर्ग लोकातून खाली यावं लागतं, याच्यात नवल नाही. माऊली म्हणतात पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे. आता लक्ष द्या बरं का, तुमच्यासाठी सांगतो. हे इंद्राचं जाऊ द्या, मरू द्या, देवेंद्राचं नाही सांगत. एकदा पुण्य संपलं की परत कुठे यावं लागतं? खाली यावं लागतं. विठाला मी राजकारणातलं काही सांगत नाही बरं का, लक्ष देऊन ऐका.
तर इंद्राला सुद्धा पुण्य संपल्यानंतर, त्याचं पुण्य संपल्यानंतर पृथ्वीवर यावं लागतं. एकदा छोटासा प्रसंग आहे, सांगतो ऐका. राम आणि माता जानकीजी वनवासात असताना, जंगलात असताना काही कंदमुळं जे भेटतील ते खायचे, आणि खात असताना लक्ष्मण भैया ती कंदमुळं घेऊन यायचं आणि माता जानकीला म्हणजे आपल्या वहिनीला आणि भावाला ती कंदमुळं खायला द्यायचं. हे सगळं चाललेलं असताना, वनवासातले हे दिवस चाललेले असताना सगळ्यांनी लक्ष द्यायचं. ऐका प्लीज, शांती. वनवासातले हे दिवस चाललेले असताना एक मुंगळा दुसऱ्या मुंगळ्यावर बसलेला आणि ते दोघं चाललेले होते. कोण कोण? एक मुंगळा दुसऱ्या मुंगळ्यावर बसलेला होता आणि ते दोघं चाललेले होते. माता जानकीने विचारलं, हा एक मुंगळा दुसऱ्या मुंगळ्याच्या वरती का बसलाय आणि हे असे कुठे चालले असतील, किंवा असे का चालले असतील? प्रभू रामचंद्रांनी उत्तर दिलं. ऐका, प्रभू रामचंद्र म्हणतात की हा जो खाली जो मुंगळा दिसतोय ना, हा आहे ऐरावत. कोण आहे? ऐरावत. आणि याच्यावर बसलेला आहे इंद्र. कळलं का? याच्यावर बसलेला आहे इंद्र. स्वर्गात असताना याला तिथं सुद्धा याच्या अंगावर बसायची सवय होती, पण ती सवय इथं गेली नाही. विठाला 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 आता तुम्हाला ही गोष्ट कळली. काय कळलंय? की जीव पहिलाच खाली आलेला आहे, त्याच्यामुळं त्याचा अवतार होणार नाही. अवतार म्हणजे काय? तर खाली येणं, याला काय म्हणतात? अवतार म्हणतात. आता जीव पहिल्यांदाच खाली आलाय. उत्कृष्ट स्थिती सोडून निकृष्ट स्थितीमध्ये तो जर आला असेल, तो पहिलाच जर आला असेल, तर मला सांगा त्याचा अवतार होईल का? नाही. ऐका, लक्ष द्या. म्हणून जीवाचा अवतार नाही. दुसरी गोष्ट, पुढे कोण आहे? ईश्वर चैतन्य. ईश्वर चैतन्य अवतार घेईल का? मी पहिलं सांगितलं, ब्रह्मचैतन्य अवतार घेत नाही. याचं कारण काय? ब्रह्मचैतन्याला तशा प्रकारची संवेदनाच नाही, म्हणून ब्रह्मचैतन्य अवतार घेणार नाही. तिसरी गोष्ट, ईश्वर चैतन्य उरलं काय? जीव चैतन्य संपलं, ब्रह्मचैतन्य संपलं, आणि उरलं काय? ईश्वर चैतन्य. म्हणून अवतार कोण घेईल? अवतार घेईल ईश्वर चैतन्य. पण या ईश्वर चैतन्याचा जर विचार केला तर ईश्वर चैतन्य अवतार घेईल का? आणि घेत असेल तर कसा घेईल? भजन करा. विठाला विठाला अवतार घेतो. कोण अवतार घेतं? ईश्वर चैतन्य. मग ईश्वर चैतन्य जर अवतार घेत असेल तर फक्त ईश्वर चैतन्यच अवतार घेतं का? आज कीर्तनात फारसे विनोद ऐकायला भेटायचे नाही, पण काहीतरी शास्त्र ऐकायला भेटेल, जे ऐकायला पाहिजे. विनोद जर ऐकायचा असेल तर चला हवा येऊ द्या. आहे की नाही? ज्याला लईच विनोद ऐकायचे, पांचेटच खालच्या लेवलचं, त्याने कपिल शो पाहायचं, कपिल शर्माचा. बरोबर आहे की नाही? विठाला विठाला या वयात ही एक गोष्ट कळून चुकली की श्रोत्यांच्या म्हणण्याप्रमाणे जर कीर्तन करायला गेलो ना, श्रोती साडी घालायला लावतील मला. खरं आहे की नाही? ते बाबा एकदा ठुमका माझं लावून दाखवलं. खरं आहे की नाही? त्याच्यामुळे आता तुमच्या पद्धतीने कीर्तन, ज्यांना तुमच्याकडून कशाची 1 रुपयाची अपेक्षा असेल ते तुमच्या पद्धतीने कीर्तन करतील. आम्हाला तुमच्या रुपयाची अपेक्षा नाही आणि तुमच्या मानाची अपेक्षा नाही. ऐका, ईश्वर चैतन्याचा अवतार घेतो का? आपण प्रश्न उपस्थित केलाय. ईश्वर चैतन्याचा अवतार घेतो का? दुसरं कोणी अवतार घेत नाही का? तर ऐका, म्हणजे ईश्वरही अवतार घेतो. आणि ईश्वराच्या व्यतिरिक्त आणखी एक व्यक्ती आहे, किंबहुना अशी एक वस्तू आहे, किंबहुना असं एक पदार्थ आहे
की जो अवतार घेतो त्याला म्हणतात संत. कोण? उद्धार आले ऐका. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धार आले दीनजन. कोण अवताराला आलं? कोण अवताराला? एक ईश्वर चैतन्य आहे. हा ईश्वर चैतन्य देखील अवताराला येतं आणि दुसरं जे आहे संतही अवताराला येतात. ईश्वर चैतन्य अवताराला येतं आणि संतही अवताराला येतात. ऐका, संत अवताराला येतात. संत अवतारा कशासाठी येतात? तर दीन जनांचा उद्धार करण्यासाठी येतात. कशासाठी? दीन जनांचा उद्धार करण्यासाठी. दोन प्रकारची व्यक्ती मंडळी, वस्तू, पदार्थ, चैतन्य अवताराला येतं. कळलं आपल्याला? एक आहे ईश्वर चैतन्य आणि दुसरे आहे संत. पण हे जरी अवताराला येत असतील तरी यांच्यामध्ये एक भेद आहे. काय भेद आहे? संत आणि देव यांच्यामध्ये एक भेद आहे. काय? संत अवताराला काय येतात आणि भगवंत अवताराला काय येतात? भगवंत अवताराला आल्यानंतर त्याच्याकडे दया नाही. काय? जर त्याच्याकडे दया असती तर एवढं मोठं महायुद्ध झालं असतं का? नाही. म्हणून त्याच्याकडे दया नाही. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं. हे सांगितलं, पण याच्यानंतर सांगितलं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भगवंत काय करतात तर भक्ताला पायाजवळ ठेवतात आणि दुर्जनाचा संहार करतात. मात्र संतांचा जर विचार केला तर संत दुर्जनांचा संहार करत नाही. ऐका, दुर्जनांचा संहार संत करत नाही. कारण काय कारण आहे संत दुर्जनांचा संहार करत नाही? दुर्जनांना मारण्यासाठी तर येतच नाही. संत दुर्जनांचा संहार करण्यासाठी येत नाही. वाकड्याचा वाकडेपणा जावा, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्म रती वाढो. दुष्टाचा दुष्टपणा नाहीसा व्हावा म्हणून संत अवताराला येतात. पण आजची गंमत अशी, ऐका 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 ऐका, आज ईश्वराने अवतार घेतलाय पण कार्य ईश्वराचं नाही. लक्ष द्या बरं. आज ईश्वराने अवतार घेतला मात्र कार्य ईश्वराचं न करता संतांचं केलंय. अवतार घेतला. काय अवतार घेतला? जगाचा उद्धार करण्यासाठी अवतार धरला. प्रथम चरण धरी अवतार विश्वतारा, धरी अवतार विश्वतारा.
नक्षत्राणी ऋतुकाळे माता नक्षत्राणी धरी अवतार विश्वतारावया अत्रीची अनुसया गरोदर गोपाल धरी अवतार विश्वतारावया अत्रीची अनुसया गरोदर. आता तुम्ही म्हणलात की अभंगाचं शरण तर एकच झालं आणि विठो बरकमय काय घेतलं म्हणजे कीर्तन संपण्याची घंटा वाजली की काय असं काहींचा गैरसमज होता. आता आपण इथून पुढे चरित्र पाहणार. अवतार कुणाचा झाला कसा होतो कोण घेतं हे सर्व गोष्टी कळल्या आपल्याला. पुढच्या वर्षी जरी विचारलं तरी सुद्धा लक्षात राहिलं पाहिजे. कदाचित मी चुकून हुकून जर आलोच पुढच्या वर्षी इकडे तर मला पुन्हा ते सांगायला लागलं नाही पाहिजे. ऐका. धरी अवतार विश्वतारावया अत्रीची अनुसया गरोदर. अवतार धरला आणि विश्व तारण्यासाठी धरला. मी पहिलेच सांगितलं अवतार तर ईश्वराचा आहे पण धरलाय कशासाठी त्याचं कारण आणि त्याचं जर चिंतन केलं तर अवतार जरी ईश्वराचा असला तरी सुद्धा कार्य हे संतांचं आहे. दत्तात्रयांच्या बाबतीत विचार केला तर दत्तात्रय ही अशी एक देवता आहे की या देवतेला आपण एक तर ईश्वर म्हणून पूजा करू शकतो किंबहुना संत अथवा गुरु म्हणून देखील आपण पूजा करू शकतो. आपण म्हणतो काय भगवान दत्तात्रय. बरोबर आहे की नाही. एक तर आपण भगवान दत्तात्रय म्हणतो किंबहुना आपण काय म्हणतो गुरुदेव दत्तात्रय. गुरु दत्तात्रय आपण असं म्हणतो. म्हणून ही देवता ईश्वर या रूपाने देखील पूजली जाते आणि संत किंबहुना गुरु या रूपाने देखील पूजली जाते. असं आता गुरुचा महिमा सांगणार नाही मी आपल्याला. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. खूप म्हणजे खूपच कमी आहे. उशीर झालाय. ऐका. ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी याच्या अगोदर आपल्याला एक गोष्ट सांगतो. अत्रीची अनुसया गरोदर. भगवंत अवताराला येण्याच्या अगोदर भगवंत नुसते अवताराला येत नाही. ऐका. भगवंत नुसते अवताराला येत नाही तर कुणाला अगोदर तशी वातावरण निर्मिती करतात. भगवंत कुणाच्याही घरात जन्माला येतात का. लक्ष द्या. तुम्हाला वाटतं का तुमच्या घरात भगवंत जन्माला यावा. वाटतं का. भगवंत जर अवताराला यायचा असेल तर त्याची आई कशी असेल बरं. आता इथल्या महिला मंडळ सोडून बरं का आम्ही भाग्यवान आहे म्हणजे आपण सर्व जुनी लोक भाग्यवान आहे की आपल्या आईकडे आपला शेंबूड पुसायला पदर होता. खरं आहे की नाही. आपला हात पुसायला पदर होता आपल्या आईकडे. हे आपलं खूप भाग्य आहे. आता जर शेंबूड आला जाऊ दे. विठाला विठाला विठाला
संपूर्ण जग ऐका, संपूर्ण जग भारताकडे गुरु या दृष्टीने पाहतं, आदर्श या दृष्टीने पाहतं, विचारांची आणि आचारांची संहिता ज्या देशाकडे आहे त्या देशाकडे भारताकडे पाहिलं जातं, विश्वगुरु या न्यायाने भारताकडे पाहिलं जातं. पण दुर्दैव म्हणा, कालाचा ओघ म्हणा, आपण काय म्हणायचं, कालाय तस्मै नमः, कालाला आमचा नमस्कार, जसं चाललंय तसं चालू द्या. पण कीर्तनकाराने नाही सांगायचं, मग कोणी सांगायचं? आता आमचं वय एका धोतर घालून हिंडायचं, पण तरी आम्ही का घालतो? माझे मित्र मला म्हणतात, मैत्रिणी कॉलेजचे जुने, अरे संदीप तुला वेळ लागले की काय? म्हणजे लोक आता फुल पॅन्टवरून हाफ पॅन्टवर आले आणि तू धोतर घालतो, तुला लाज वाटते का? म्हणतो असे म्हणणारे सुद्धा आहेत. पण आपली संस्कृती आपण नाही जिवंत ठेवायची, मग कुणी ठेवायची? विठाला विठाला. म्हणून भगवंत अवताराला जरी येत असेल तरी त्या अगोदर तशी वातावरण निर्मिती करतात, म्हणजे त्या अगोदर तशी आईची निवड करतात आणि पित्याची निवड करतात. भगवान दत्तात्रयांच्या आईचं नाव काय? अनुसया. अनुसया या शब्दाचा अर्थ जर पाहायला गेलं तर अनुसया म्हणजे काय? तर जिच्या ठिकाणी असूया नाही. काय असूया म्हणजे काय? मत्सर. काय मत्सर? आमचे गुरुजी सांगायचे, एक असतो मच्छर आणि दुसरा असतो मत्सर. काय 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 काय? एक असतो मच्छर आणि दुसरा असतो मत्सर. मच्छर बाहेरून डसतो आणि मत्सर कुणाच्याही पोटाला जन्माला येत नाही महाराज. ऐका, भगवंत अवताराला येण्यासाठी आई कशी असावी लागते? जिच्या अंतःकरणात, जिच्या पोटामध्ये कशाही प्रकारची असूया नाही, कुणाचाही द्वेष नाही, कुणाचाही तिरस्कार नाही, मत्सर नाही, अशी असणारी आई भगवंताने निवडली, जिचं नाव होतं अनुसया. पित्याचं नाव काय? अत्री. अत्री या शब्दाचा अर्थ होतो, अत्री या शब्दात दोन अक्षर आहेत. ऐका, एक आहे अ आणि त्री. अत्री म्हणजे काय? संपूर्ण जगाचा विचार केला तर 3 गुणांनी आपण आवृत्त आहोत. किती? 3 गुणांनी. कोणकोणती? रज, तम आणि सत्व. हे तीनही आपल्या जीवनामध्ये कारणीभूत ठरतात. मात्र ज्याच्या जीवनामध्ये रज, तम आणि सत्व अशा प्रकारच्या 3ही गुणांच्या जे पलीकडे गेले आहेत त्यांचं नाव आहे अत्री ऋषी, अत्रेय ऋषी असं म्हणतात. ते ब्रह्मदेवाचे मानसपुत्र, डोळ्यापासून जन्म झाला. आणि अनुसयाचा जर विचार केला तर कर्दम आणि देवहूती ही अनुसयाची आई आणि वडील. ऐका, म्हणून अवतार झाला भगवंत दत्तात्रयाचा. आता आपल्याला अवतार करायचा आहे, सर्वांनी एकदा प्रेमाने भजन करायचं आहे. ऐका, दिगंबरा दिगंबरा. अगोदर फुलं वाटलीत का? सर्वांना फुलं वाटून द्या. तोपर्यंत सर्वांनी आता ऐका, थोडस टोचून बोलतो. बोलू का? कीर्तन करायला टोचून बोलायची सवय असते. ज्यांना ज्यांना हात आहेत त्यांनी सर्वांनी मोठ्या प्रेमाने भजन करायचं. हात वर करू ना, हात वर करायचा. इकडे हात नाहीत का तुम्हाला? एक जाऊ दे मला बोलायला. दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.
हात खाली घेतले लय कळ लागते का? याच्यातले असे महाभाग आहे काही काही की ज्यांनी आजच मंदिराचं तोंड पाहिलं असेल महिनाभरात आठवड्याभरात तरी सुद्धा कंटाळा येतो. दत्तात्रयांच्या आपण भेटीसाठी आलेलो आहोत, गुरुवर्यांना भेटायला आलेलो आहोत, किंबहुना कदाचित घेऊन जरी काही आलो नसेल पण घेऊन इथून जाताना काहीतरी घेऊन जायचं असेल तर ते थोडंसं पुण्य घेऊन जायचं आपल्याला. एकदा भजन हा दिगंबरा 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 पादवल्लभ दिगंबरा अत्रीची अनुसया बरोबर भगवंताचा जन्म झाला, दत्तात्रय भगवंताचा जन्म झाला. आता या जन्मातून आपल्याला काय शिकायचं ऐका सर्वांनी लक्ष द्या. दत्तात्रयांच्या जन्मापासून आपल्याला काय शिकायचं? कीर्तन आपल्याला काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न करतं. मग भगवंताचा जन्म झाला, दत्तात्रयांच्या जन्माचं मूळ कारण काय ऐका. काय कारण असं? 33 कोटी देवता असताना सुद्धा भगवंत दत्तात्रयांनी जन्म घेतला आणि तो विशिष्ट कारणाने घेतला. काय बरं विशिष्ट कारण आहे ऐका. इतरत्र ही अवतार आपल्याला ऐकायला पाहायला भेटतात, ईश्वर चैतन्याने घेतलेले अवतारही आपल्याला पाहायला भेटतात आणि संतांनी अवतार घेतलेलेही पाहायला भेटतात. मी अगोदरच सांगितलं ईश्वर चैतन्याचा अवतार जरी असला तरी सुद्धा कार्य हे संतांचं आहे. पण संतांमध्ये सुद्धा विशेषत्वाने काय कार्य जर दत्तात्रयांचं असेल तर मला चिंतनार्थी एक गोष्ट वाटते की जन्माला आल्यानंतर प्रत्येकाने गुरु करावा आणि त्या गुरुचा महिमा आपल्याला कळावा. आपण जगात कुणाकुणाकडून काय काय शिकू शकतो हे दाखवण्यासाठी खऱ्या अर्थाने दत्तात्रयांचा जन्म आहे. विठ्ठला मग त्या दिवशी वार कोणता होता, तिथी कोणती होती तर सांगितलं जातं ऋतुकाळ हेमंत, नक्षत्र रोहिणी. ऋतू कोणता होता? हेमंत. नक्षत्र होतं रोहिणी. पुढे मार्गशीर्ष महिना होता आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये शुक्ल पक्ष
शुक्ल पक्ष आणि शुक्ल पक्षामध्ये हेमंत नक्षत्र हा दोन तसे नक्षत्र किती ऋतू किती 6 ऋतू 6 ऋतू नक्षत्र हेमंत ऋतू हेमंत हेमंत ऋतू हा 2 महिन्यात येतो एक मार्गशीर्ष महिन्यात येतो आणि पौष या 2 महिन्यात असतो आता आपल्याला कॅलेंडरच कळायचं नाही कृष्ण पक्ष शुक्ल पक्ष सगळे पक्ष हुकले ते असं विठ्ठला कोणता झेंडा घेऊ असं झालं विठाला मार्गशीर्ष महिन्यामध्ये शुक्ल पक्ष असे पूर्ण प्रकारची तिथी काय होती पौर्णिमा होती काय होती पौर्णिमा तिथी होती आता मी सरळ सरळ सांगतो आणि शेवटच्या शरणापर्यंत येतो पौर्णिमा तिथी होती आज पौर्णिमा आहे ना आज पौर्णिमा पौर्णिमा तिथी होती आणि आज भगवंताचा अवतार झाला एकनाथ महाराज म्हणतायत हा अवतार कसा आहे पूर्ण अवतार आहे अभंग शेवटचा एका जनार्दनी पूर्ण अवतार एका जनार्दनी पूर्ण अवतार
आता ही गंमत अशी आहे. हा काय 2 मिनिटात कथा सांगणार. पाळणा म्हटलाच पाहिजे. ऐका काय झालं. अनुसयाच्या पातिव्रत्याची चर्चा ही दिव्य लोकात बसलेल्या तीनही देवांच्या पत्न्या करतात. कोण कोण? सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती या तीन चर्चा करतात. सरस्वतीबाई म्हणतीये पार्वतीबाई ऐकलंय का? मी ऐकलंय ते खरं आहे का? काय म्हणे तू काय ऐकलंय? म्हणे कुणीतरी पृथ्वी लोकावर अशी एक महिला आहे जिचं नाव अनुसया आहे आणि ती अनुसया म्हणे मोठी पतिव्रता आहे. अगं कसलं काय? पृथ्वीवरची आणि ती मोठी प्रतिव्रता. एक मिनिट विठाला विठाला पतिव्रता असली तरी सुद्धा कुठली येते? पृथ्वीवरची. आपल्यापेक्षा श्रेष्ठ नाही असं वाटलं कुणाला? तिन्ही देवांना. असं वाटल्यानंतर तेवढ्यात तिथं कोण आले? नारद आले आणि नारदांना विचारलं खरं सांगा तुम्हाला काय वाटतंय? आता सगळं शॉर्टकट मध्ये पटकन नारद येतात तिकडे. नारदांना विचारलं नारदजी तुम्हाला काय वाटतंय? आता नारदांनी थोडासा विचार करायचा. नारद म्हणजे काय त्या काळाचं लाईव्ह टेलिकास्ट, त्यांना सगळं कळायचं. तर मग सांगितलं तुम्हाला वाईट तर वाटणार नाही ना? तुम्हाला राग तर येणार नाही ना माझा? आणि जर येणार असेल तर मी सांगणार नाही. सांगितलं राग येणार नाही, काय येणार नाही, तुम्ही सांगा पण खरं बोला. सांगितलं अनुसयासारखी पतिव्रता स्त्री खरंच दुसरी कुणी त्रैलोक्यात सापडणार नाही. असं म्हटल्यानंतर मग सहन होत नाही. ऐका ज्यावेळी, ऐका हे वाक्य ऐका, ज्यावेळी आपण कुणाची बरोबरी करू शकत नाही, ज्यावेळी आपण कुणाची बरोबरी करू शकत नाही ना त्यावेळी निंदा करायला सुरुवात होते. खरं आहे की नाही? आता तुम्ही म्हणाला आपली कोणी बरोबरी करू शकत नाही, तो लय माझी निंदा करतोय. पहिल्या डोक्यात आला असं विठाला आला की नाही? ऐका जाऊ द्या. मग त्यांनी ठरवलं
की एक काम करा, ते आपल्या नवऱ्यांना सांगितलं की तिचं पातिव्रत्य तुम्ही हरण करा, तिची सत्व परीक्षा घ्या. आता 3 देव, ब्रह्मा विष्णू आणि महेश. आता बायका कुणाच्या जरी असल्या तरी, देवाच्या जरी असल्या तरी त्यांना काय ऐकावं लागतं. बायका देवाच्या जरी असलं तरी देवांना ते त्यांचं ऐकावंच लागतं. 2 मिनिटात सांगतो थोडंसं. शहरातला एक मित्र, आणि त्याने सांगितलं की बायकोने आवाज दिला, अहो म्हणजे शहरात सगळी कामं बायकांना करावी लागतात, असं मी ऐकून आहे बरं. बायकांना नवऱ्याला करावी लागतात, बायकोची कामं कुणाला करावी लागतात? करावी लागतात का? तुम्ही शहरातले ऐका, नवऱ्याला करावी लागतात, भांडे, स्वयंपाक, मदत बरं का, कामं म्हणून नाही, मदत म्हणून असं म्हणा तुम्ही आता. तर बायकोने सांगितलं, एका वकील मित्र आहे त्याच्या बायकोने सांगितलं, अहो ऐका, काय करा, आज काय मी काय स्वयंपाक बनवत नाही, मस्तपैकी. नवऱ्याने सांगितलं, आज तू काय स्वयंपाक बनवू नको, आपण मस्तपैकी हॉटेलला जाऊ, 5 स्टार हॉटेलला जाऊ, तुला काय जे खायचं ते खाय म्हणा. पण ती म्हटली, हॉटेल बिटेल काय नाही म्हणे, जे भात पदार्थ तिथं खायचे ते मी इथं बनवते. काय जे पदार्थ तिथं खायचे ते इथं बनवते, पण इथं घरी या आणि गप गिळा. हा, ही बायकांची भाषा असते बरं का, कुठं कुठं, इकडचं नाही सांगत मी. ऐका, तर सांगितलं. असं म्हटल्यानंतर त्याला आता काय वाटलं, वाईट वाटलं की मी एवढं 5 स्टार हॉटेलला चल म्हणतोय पण आली नाही. ती म्हणे, तुम्ही घरी या, घरी जे पदार्थ लागतील ते देते आणि ते खा, अजून स्वयंपाक बनवण्याची ताकद माझ्यात आहे. काय काय, अजून स्वयंपाक बनवण्याची ताकद माझ्यात आहे. तिकडून तो फोनवर म्हणतोय, आता फोनवर चालू बघा, तिकडून तो फोनवर म्हणतो, तुझ्याच स्वयंपाक बनवण्याची ताकद आहे का बाई, पण माझ्यात भांडे घासायची ताकद नाही ना. तुम्ही शहरातलेच आहे, पण आम्ही आमच्या तिकडच्या शहरातलं सांगतो, असं सांगतो. आता जाऊ दे. तर ऐका, नवऱ्यांना ते काम ऐकावं लागतं. तिनंही गेले, पातिव्रत्य हरण करण्यासाठी संन्यासाची रूप धारण केली. भिक्षांदेही म्हटल्यानंतर कान्होसाहेब माता आल्या आणि अपेक्षा व्यक्त केली आहे की आम्हाला भोजन पाहिजे, आणि भोजनही कसं पाहिजे, तर नग्न अवस्थेत तुम्ही भोजन आम्हाला द्या, असं म्हटल्यानंतर पतीकडे गेली. आणि अत्री ऋषींकडे गेल्यानंतर सांगितलं की तिघही आलेत, हे 3 कोण आहेत याची मला कल्पना आहे, तर मी काय करू. पण अत्री ऋषींनी सांगितलं, हे 3ही ऋषी नाही, संन्यासी नाहीत कुणी, हे ब्रह्मा विष्णू म्हणे, मला माहिती आहे, पण मग काय करायचं. हे मंत्रित केलेलं पाणी दिलं, अभिमंत्रित पाणी दिलं, हे तिनंही त्या संन्याशांवर सोड, त्यांच्यावर शिंपड. आणि मग ती लहान बाळं होती, ती तशा प्रकारची क्रिया केली आणि ती लहान बाळं झाली 2-2 महिन्याची. आता आठवडा झाला, 15 दिवस झाले, महिना झाला, हे तिघं गेले, काय रिटर्न आले नाही. मग आता काय करायचं. नारदांना विचारलं, नारद लवकर येतात आपल्याकडे. आता नारदांना विचारलं, नारदजी हे कुठे गेले. नारदांनी सांगितलं, तुम्हाला कोणी तशी काशी करायला सांगितली होती, आता तिथं जा, पाया पडा आणि विचारा, माफी मागा. ह्या 3ही आल्या, लवकर आल्या आणि लवकर मग ही सगळी क्रिया झाली. तिनं सांगितलं, आता हे वाक्य ऐका, 1 मिनिटाच्या आत कीर्तन संपवलं. वाक्य असे, ते 3ही बालकं पाहिल्यानंतर 3ही स्त्रिया म्हणतायत, देवांच्या पत्न्या म्हणतायत, यांना आम्ही ओळखू शकत नाही, तू तुझ्या पद्धतीने यांच्यावर जसे अभिमंत्रित पाणी शिंपडलं तसंच तू काहीतरी कर आणि यांना पूर्व रूपाने कर, आम्ही यांना ओळखू शकत नाही. कदाचित नवऱ्यांची आदलाबदल झाली तर गोंधळ व्हायला नको, म्हणून मग सांगितलं की जर मी माझ्या पातिव्रत्याच्या शक्तीने यांना 2-2 महिन्याचं बालक करू शकते, तर तुमच्याकडे जर खऱ्या अर्थाने पातिव्रत्य असेल तर तुम्ही त्या 2 महिन्याच्या बाळाचं पुन्हा देव का करू शकत नाही. अहंकार गेला आणि शेवटी पाया पडावं लागलं आणि अनुसयीने पुन्हा त्यांना पूर्ववत केलं, पण इच्छा व्यक्त केली की माझ्या पोटी जन्माला यावं. आणि मग भगवंताने ती देखील इच्छा पूर्ण केली. भगवंत 3ही रूप एका अवतारात जन्माला आले, अवताराला आले. हाच तो दत्तात्रयांचा अवतार. ज्ञानेश्वर माऊली
माऊली ज्ञानेश्वर आजची ही सेवा माझ्याकडे आली याचं कारण असं गेली 8 वर्षापासून आळंदीपासून अध्ययन करण्यासाठी आळंदी लग्नाची म्हणजे लग्नाची धावपळ असल्यामुळे असं मला म्हणायचं होतं. आता तुम्हाला माहिती तुमच्या इकडचे लग्न तिकडेच येतात, पण लग्नाची धावपळ असल्यामुळे आणि धांगडधिगा असल्यामुळे एकांतात आता तुम्ही इतके आहेत, पण इतर वेळी मी आणि आप्पा दादा वहिनी सगळे तिकडे पुण्याला असतात, पण मी आणि आप्पा रात्री 2-2 वाजेपर्यंत इथं अभ्यास करत बसतो. म्हणून हे स्नेह आणि माझ्यावर विश्वास दाखवला की कीर्तन करतोय की नाही. आता तसं त्यांना गायक म्हणून परिचित पण मग ही सेवा माझ्या वाटेला आली. काही चुकीचं झालं असेल तर कुणाच्या मनाला लागलं असेल तर मोठ्या मनाने माफ करा. जे चुकीचं असेल ते नक्कीच माझं आहे आणि जे चांगलं आहे ते माझ्या गुरुवर्यांचं आहे. झालेली सेवा प्रभू दत्तात्रयांच्या चरणी विठ्ठल पांडुरंग परमात्म्यांच्या माऊलींच्या तुकोबरायांच्या एकनाथ महाराजांच्या चरणी समर्पित करून आपण सेवेला या ठिकाणीच पूर्ण विराम द्यायचा आहे. त्याचं भजन विठ्ठल जय जय